देख रहे हैं सक्षम भारत टीवी। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SB टीव्हीमध्ये स्वागत करतो आहे। मित्रांनो, आपण आहोत बहादुरा नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 17 मोहित नगर परिसरामध्ये। ज्या ठिकाणी माझ्या मागे जो परिसर आहे त्या ठिकाणी बनत आहे बॅडमिंटन कोर्ट। नगरपंचायत बहादुराच्या वतीने बॅडमिंटन कोर्ट तब्बल 1,20,00,000 रुपये लागतचा हा बॅडमिंटन कोर्ट जो आहे हा या ठिकाणी बनत आहे। बघूया कुठपर्यंत काम झालेलं आहे आणि काय या कामाची आहे रूपरेषा। बहादुरा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 17 मोहित नगर परिसरातील सार्वजनिक जागा जी आहे त्या जागेवरती तब्बल 4,000 स्क्वेअर फूटमध्ये हा 1,20,00,000 रुपये लागतचा बॅडमिंटन कोर्ट तयार होत आहे। या ठिकाणी पाहू शकता की पूर्ण परिसराला जो आहे हा तारेचा कुंपण केला गेलेला आहे। हा गेट आहे, सगळीकडे कुंपण आहे आणि या मधोमध 4,000 स्क्वेअर फूटमध्ये जो आहे 1,20,00,000 रुपये लागतचा जो आहे हा बॅडमिंटन कोर्टचं काम जो आहे हा या ठिकाणी सुरू आपण पाहू शकता आहे की सगळीकडे या कार्यांचं मटेरियल जो आहे हा पडलेला आहे आणि खाली या परिसरामध्ये खाली खोदकाम करून हा पायवा पूर्ण जमीन लेवलच्या वर आलेला आहे आणि दिवाळीपर्यंत पोहोचलेला आहे। आपण पाहू शकता आहे की हाच आहे तो बॅडमिंटन कोर्ट जो आहे हा काम सुरू आहे पूर्णपणे। आपण पाहू शकता आहे की फाउंडेशन जो आहे हा पूर्णपणे झालेला आहे आणि आता जो आहे या ठिकाणी दिवाळीचा काम जो आहे हा जमिनी फाउंडेशनपासून वर काम आलेला आहे। 4,000 स्क्वेअर फूटमध्ये हा जो आहे बांधकाम आहे आणि हा बॅडमिंटन कोर्ट जो आहे 1,20,00,000 रुपये लागतचा हा बॅडमिंटन कोर्ट प्रभाग क्रमांक 17 मोहित नगरच्या सार्वजनिक जागा जी आहे मैदान त्या जागेवरती हा कार्य जो आहे हा प्रगतीवर आहे आणि लवकरच हा 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जसं की मागच्या वर्षी वर्धापन दिनाच्या प्रॉस्पेक्टमध्ये पुस्तिकामध्ये प्रलंबित कामामध्ये बॅडमिंटन कोर्टचं काम नोंदवलं गेलेलं होतं आणि त्याचं काम जो आहे हा आता गेल्या 25-26 जवळपास हा 1 वर्षाच्या कालावधीपासून काम सुरू आहे आणि हा आता 3 महिन्यापर्यंत या 3 महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण होण्याची बातमी येत आहे। 3 महिन्यामध्ये हा काम पूर्ण होऊन बॅडमिंटन खेळाडूंच्या उपयोगामध्ये येईल असं स्थानिक इथल्या प्रशासनाचं म्हणणं आहे। हा काम आपण पाहू शकता आहे की फाउंडेशनच्या वर जो आहे हा काम आलेला आहे। या ठिकाणी महिला खेळाडू पुरुष खेळाडू यासाठी 2 पार्टेशन राहणार आहेत। त्यानंतर त्यांना चेंजिंग रूम आहे, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था जी आहे, पाण्याची व्यवस्था आहे, सुरक्षात्मक व्यवस्था जी आहे, अशा विविध व्यवस्था ज्या आहेत या परिसरामध्ये करण्यात येणार आहे। आजूबाजूला स्वच्छता, नाल्या, नीटनेटकं वॉकिंग ट्रॅक वगैरे परिसराच्या बाजूला करण्याचा हेतू आणि करण्याचा उद्देश जो आहे हा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि ते पूर्ण होणार आहे असं प्रशासनाकडून बोललं जात आहे। आणि हा आपण पाहू शकतो आहे की 4,000 स्क्वेअर फूटमध्ये जो आहे हा बॅडमिंटन कोर्टचं बांधकाम जो आहे हा या ठिकाणी सुरू आहे आणि लवकरच हा बांधकाम पूर्ण होऊन खेळाडूंच्या उपयोगाकरता हा येणार आहे। आपण पाहू शकता की हा पूर्ण परिसर जो आहे हा मोहित नगर मोकळ्या मैदानाचा परिसर आहे आणि 4,000 स्क्वेअर फूटमध्ये जो आहे हा बॅडमिंटन कोर्टचा 1,20,00,000 रुपये लागतचा जो आहे हा सर्व सुविधाजन्य असलेला बॅडमिंटन कोर्ट जो आहे हा या ठिकाणी तयार होत आहे। या सर्व परिसराचं फुटेज आणि सर्व परिसर पाहिलं असता या ठिकाणी एका गोष्टीची खंत या ठिकाणी जाणवत आहे की या परिसरामध्ये काय बनत आहे याचे फलक अद्यापही या ठिकाणी लावले गेलेले नाही आहे। कोणत्या निधीमधून आहे, किती रुपयाचं हा काम आहे, हा कार्य आहे याचा फलक जो आहे हा निर्देशित फलक या ठिकाणी लावला गेलेला नाही आहे। बहुतांशी ठिकाणी रस्त्याचे काम होतात, गार्डनचे काम होतात, या इतरही कामं जर होतात तर त्या ठिकाणी एक फलक लावला जातो आहे की कुठला निधी आहे, कधीचा निधी आहे, कितीचा काम आहे, कोणत्या कंत्राटदाराला गेलेला आहे आणि इथं काय बनत आहे याचा स्पष्ट एक निर्देशित फलक जो आहे हा त्या ठिकाणी लावला जातो। मात्र अद्यापही या ठिकाणी जो आहे हा असं काही फलक लावल्या गेलेलं नाही। होऊ शकतो आहे की उद्घाटन प्रसंगी हा फलक लावला जाईल या मग आधीच लावायला पाहिजे की नाही, हा काय नियमामध्ये बसतोय की नाही
हे सुद्धा या ठिकाणी फलक जो आहे हा पाहायला मिळत नाही. तर होऊ शकतो आहे की परिसरातील लोकांना अद्यापही या गोष्टीबद्दल माहिती आहे किंवा नाही, हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होत आहे. आपण पाहू शकता पूर्ण परिसरामध्ये इथं काय तयार होत आहे, कोणत्या निधीमधून आहे, किती रुपयाच्या लागतचं काम आहे, याचं निर्देशित फलक कुठेही पाहायला मिळत नाही आहे. याची एक काही डिझाईन आहे, रॉ डिझाईन जे आहे की अशा पद्धतीने असणार, अशा पद्धतीचा निर्देशित फलकसुद्धा या ठिकाणी कुठेही पाहायला मिळत नाही. आपण पाहू शकताय, पाहत आहोत की इथं बॅडमिंटन कोर्ट जो आहे 1,20,00,000चा कोर्ट हा इथं तयार होत आहे. आणि हा परिसर जो आहे हा तारेचा कुंपण या ठिकाणी पाहत आहोत. पण स्वच्छतेबाबत जसं म्हटलं जातं आहे की पूर्ण काम झाल्यानंतर आजूबाजूने रस्ते नाल्या स्वच्छता नीटनेटकं ठेवून परंतु अद्यापही आपण वास्तविक चित्र जर पाहत आहोत तर आताही या परिसरामध्ये स्वच्छतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण या पूर्ण परिसराच्या आजूबाजूला आपण पाहू शकतो आहे की कचऱ्याचं जो आहे हा इथं साम्राज्य, झाडे झुडपे या ठिकाणी दिसत आहेत. स्वच्छता होत नाही आहे. रोडाच्या दोन्ही बाजूला जो आहे झाडे झुडपे दिसत आहेत. तर आत्ताच जर या ठिकाणी स्वच्छतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तर काय ही वास्तू जो आहे 1,20,00,000 रुपये लागत केलेला हा बॅडमिंटन कोर्ट बनल्यानंतर खरंच या परिसरामध्ये स्वच्छता राहील का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होत आहे. कारण आत्ताच अद्यापही या ठिकाणी सुरक्षा स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आणि आपण पाहू शकता की काम तर जवळपास 1-1.5 वर्षापासून सुरू आहे, परंतु होऊ शकतो आहे की बारिशमध्ये या ठिकाणी पाणी जमा राहतो आहे, त्यामुळे सुद्धा काम बंद होतं, त्यामुळे कामाला विलंब झाला असेल. स्वच्छतेबाबत आपण बोलत होतो, स्वच्छतेबाबत आपण बघूया की हा बघा या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे की ही स्वच्छता, याला आपण स्वच्छता म्हणू शकतो. काय कार्य या ज्या ठिकाणी कार्य सुरू आहे, ज्या ठिकाणी काम सुरू आहे आणि संबंधित पदाधिकाऱ्यांनी सुद्धा याची व्हिजिट केलेली आहे, परंतु काय स्वच्छतेकडे याचं लक्ष गेलं की नाही या ठिकाणी बघू शकता. आपण इलेक्ट्रिक DP-सुद्धा आहे, ज्या ठिकाणून पूर्ण परिसरामध्ये इलेक्ट्रिसिटी जातो आहे. तो परिसर जरी बघितलं तरी त्या परिसरामध्ये सुद्धा पूर्णपणे हा कचऱ्याचा विकडा, घाणीचा साम्राज्य दिसत आहे. त्याच्या बाजूला बोरिंग आहे. शायद ती बोरिंग जी आहे ही आता कामात नसावी, उपयोगात नसावी, पूर्णपणे ती जीर्ण झाली असावी, अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि याचा परिसर, आजूबाजूचा परिसर जरी बघितलं तरी आपण पाहू शकता आहे की पूर्णपणे हा जो ताराचा कुंपण आहे त्या कुंपणला लागूनच बाहेरून आणि आतमधून सुद्धा जे आहे हा पूर्ण परिसरामध्ये हा असा एक कचरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सोबतच याच परिसरामध्ये आपण पाहू शकता की ग्रीन जिमसुद्धा लागलेलं आहे. खूप सुंदर ग्रीन जिम आहे. नवीन आधुनिक पद्धतीचं ग्रीन जिम या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आधुनिक पद्धतीचे मशिनरीज लावलेले आहेत, परंतु ते ग्रीन जिम पाहिल्यानंतर हे लोकांच्या उपयोगात मोकळं झालं की नाही झालं, हा सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. या अगोदर एक ग्रीन जिम होतं, जीर्णावस्थेत झालेला आहे, तो अद्यापही या ठिकाणून काढल्या गेलेलं नाही आहे. ते त्याच पद्धतीने लावलेलं आहे. नव्याने ग्रीन जिम लावलेलं आहे, खूप चांगलं फाउंडेशन तयार केलेलं आहे. परंतु काय या फाउंडेशनवरती परत फ्लोरिंग करायची होती, काय गट्टू लावायचं होतं, काय टाईल्स लावायचे होते की काय, की लावायचे आहेत या लावायचे नाहीत, हा सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आणि काय लोकांच्या वापरण्यामध्ये आहे की नाही, कारण आता जवळपास आपण 9-9:30चा वेळ आहे या ठिकाणी आहोत, पण अद्यापही कुणी या ठिकाणी दिसत नाही. होऊ शकतो आहे की सायंकाळला येत असतील, परंतु याच्या परिसर जर बघितला तर हे बघा बाजूला जो आहे कचरा कापणाऱ्यांनी थोडा बाजूचा कचरा कापून ते तिथंच ठेवलेला आहे आणि कुंपणाला लागून जो कचरा आहे अद्यापही काढला गेलेलं नाही. आणि हा आपण पाहू शकता की परिसरामध्ये स्वच्छताबाबत जर आपण बोलतो, स्वच्छता जे याही ग्रीन जिममध्ये आहे, स्वच्छतेचा अभाव जो आहे हा पाहायला मिळत आहे. हा पूर्णपणे या ठिकाणी टाईल्स लावायचे आहेत की गट्टू लावायचे आहेत की नाही लावायचे आहेत, हा सुद्धा क्लिअर झालेला नाही आहे. आणि या ठिकाणी पाहू शकताय की पूर्ण धूळ आहे. असं होतं आहे की हे वापरामध्येच अद्यापही आलेलं नाही, वापरण्यात येत नाही, तर मग लावलं कशाला, हा सुद्धा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होत आहे. आणि जर लोकांच्या वापरण्यात जर आहे तर मग ही अस्वच्छता या ठिकाणी का बरं आहे, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. आपल्या परिसरातील नवनवीन अपडेट बघण्याकरता सक्षम भारत TVला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जरा आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपले काही म्हणणे, आपली काही बातमी, आपली काही समस्या दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा. आम्ही आपली बातमी दाखवू, स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.